अच्छा, या इकडे मोठ्या साईज मध्ये. ओके, बघा मस्त पांढरा जवळ आहे. कोळंबी बघा एकदम फ्रेश. पाण्याची भरती असते त्या टायमाला वट आल्यावर त्या टायमाला आम्हाला मोठे मोठे मासे मिळतात की नाही? इथे मोठे मोठे भेटले नशिबात भेटले तर मोठे मासे. हे सगळं कितीला आहे? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता आलेलो आहे ते म्हणजे ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटला. इकडे या मार्केटला आहे ना, खाडीतले मासे वगैरे आहेत ना, एकदम फ्रेश मासे मिळतात आणि जिवंत कोळंबी मासे वगैरे असतात. तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि मला थोडे घरी खायला पण जर मासे वगैरे घ्यायचे, तर बोललो जाऊया ट्रॉम्बे फिश मार्केटला. मी फर्स्ट टाईम आलो आहे, सो बघूया काय कसं काय आहे. हे बघा, आपण आता येऊन पोचलो आहे ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केट. हे बघा, इकडे सर्व मच्छीवाले आहेत. इकडे खेकडे, मच्छी, डोलीची मच्छी जास्त मिळते इकडे फ्रेश. आणि मानखुर्दवरून आपण येतो, ही ट्रॉम्बेला लास्ट आहे इकडे स्टॉप. इथे बस येते आणि तुम्ही रिक्षाने येत आहे तर रिक्षा मानखुर्द ईस्टला रिक्षा पकडलीत ना तर 15 रुपये शेअरिंग आहे. सो आपल्याला तिकडे मागेच सोडते. आणि हा इकडे सर्व फिश मार्केट आता लागतो आहे. सकाळचे वाजलेत बघा किती, बरोबर 7 वाजलेत. 7 वाजायला 5 मिनटं आहेत आणि मार्केट चालू झालं आहे. बघूया कोणते कोणते मासे आहेत मार्केटला. खेकडी कशी विकताय ती? मीडियम साईजमध्ये. आपल्या खाडीची खेकडी नाही? अच्छा, किती बोलले ते? 1200. 1200. अच्छा ताई, हे मार्केट किती वाजता लागतो? सकाळी 7 वाजता. 7 वाजता. आणि किती वाजेपर्यंत असतो? 7 वाजता लागतो. किती वाजेपर्यंत असतो? 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत. एकच टाईम लागतो की दिवसातून? एकच टाइम. एकच टाईम असतो. ओके. आणि 500ला सगळं. ह्या सगळ्या मिक्स आहे त्याच्यामध्ये, छोट्या मोठ्या. इकडे पण खेकडे आहेत. किती आहेत ते? सगळे 1000ला. भरपूर आहेत. 20 एक असतील ना? ह्याच्यामध्ये पण खेकडीच आहेत का? छोटी साईज आहे. त्याच्या खालती? अच्छा, या इकडे मोठ्या साईजमध्ये 1000 रुपयाला आहेत सगळ्या. खाडीची कोळंबी इकडे अशी डायरेक्ट टोपली मिळते. डायरेक्ट टोपली घ्यावी लागते का? काय कसं रेट आहे? अच्छा, इकडे जवळ डायरेक्ट टोपली घ्यावी लागते का? ओके, बघा मस्त पांढरा जवळ आहे. काय नव्हतं. कशी विकतात? 500 रुपयाला. ओके, 500 रुपयाला आहे. आणि हे बघा, इकडे पण सगळं बघताय ना, जवळ आहे. वाव, इकडे या साईडला ना सगळी सुकी मच्छी आहे. इकडून कसं काय रेट आहे याचा जवल्याचा? 300 रुपये. एकदम स्वच्छ आहे एकदम. आणि हा वाला तो पर्वतीचं म्हणून पिवला पडला. अच्छा, त्याचं 200 रुपये. 200 रुपयाला आहे. अच्छा, ही पूर्ण पार्टी ना? आणि इकडे बोंबील पण आहेत. बोंबील कसे आहे? बोंबील 600 रुपये. मी आता हाणलेलं 600 रुपयाला पूर्ण. नंदच नाही ती. हे बघा, इकडे सगळी सुकी मच्छी मिळते इकडे. कर्दी कशी आहे? कर्दी कशी आहे ही? 500 रुपयाला पूर्ण. ही केलेत 700 रुपयाच्या चांगले आहे गावात. मोठ्या साईज मध्ये. इकडे तेंडली सुकट पण आहे. तेंडली सुकट कशी आहे? 500 झाले त्याचे पण. ओके, 500 रुपये पूर्ण. कसे आहेत मावशी हे बोंबीलचे वाटे? 350. 350ला सगळे? ओके. 400. अच्छा, ही जरा मस्त मोठी साईज आहे. मोठी साईज. ही मीडियम आहे, ही छोटी. असे किलोवर नाही विकत तुम्ही? किलोवरच आहे. हे अर्धा किलो. अर्धा किलो आहे ते? ओके, मस्त जरा मोठी साईज आहे. हे 350चे ना? अच्छा, तुम्ही इथेच असता दर दिवशी असतो की? दर दिवशी. कधीच बंद नसतो? ओके, फक्त सोमवारी नाही. बाकी म्हणजे एकच टाइम भरतो ना सकाळचा? अच्छा, इकडे तुमच्याकडे फक्त सुकीच मच्छी असते सगळी? अच्छा, हे बघा, इकडे कर्दी पण आहे. कर्दी कशी विकताय ही? 600 रुपये किलो. मस्त साप आहे एकदम.
इकडे जवला आहे, थोडं जाड आहे जवला. जवला कसं आहे? जवला तो 100चा. 100 रुपयाला. मस्त जाड आहे जरा. अरे हे डोलीचे आहेत का सगळे? आता तुम्ही सेपरेट करताय? सगळं दोन्हीचे. अच्छा. हे कधी गेले तुम्ही पकडायला? रात्री 12 वाजता. रात्री 12ला? हां. आणि एवढी सगळी मच्छी मिळाली. जास्त कोळंबी आहे. अच्छा, ही वेगवेगळी केलेली हे एकच आहे की वेगवेगळी आहे? ही चिली कोलंबी आहे, ती बारीक कोलंबी आहे. किती बारीक आहे. कोळंबी बघ एकदम फ्रेश जिवंत आहे. जिवंत. थोडं मच्छी सेपरेट करायचं काम चालू आहे. टाइम लागेगा जाओ. अरे तुमची स्वतःची बोट आहे? स्वतःची बोट आहे. तुम्ही कसं दर दिवशी जाता की असं वाराला? दरवर्षी जातो. दर दिवशी? जशी पाण्याची भरती असते त्या टायमाला वट आल्यावर त्या टायमाला आम्हाला जायला. मोठे मोठे मासे मिळतात की नाही? इथे मोठे भेटले, नशिबात भेटले तर मोठे मासे. अच्छा. आणि छोटे कोलंबी, छोटे पाऊस वगैरे भेटतात. ओके. जिवंत कोलंबी, हे वडकाट्या भेटतात, चिमोऱ्या भेटतात, हे भेटतात. आता तुम्हाला ही एवढेच मिळाले फक्त? आता एकच टपक मिळाले. अच्छा. मच्छी थोडी कमी आहे. ओके. आणि ह्या मार्केटला मच्छी फक्त ह्या इकडच्या डोलीला लागते तीच मिळते ना? समुद्राचीच मच्छी आहे. अच्छा. म्हणजे मांदेली पण आहे. मांदेली खूप थोडी बारीक आहे जास्त. आता मेन काम आहे ना हेच, एवढं कष्टाचं काम आहे एवढं सगळं. म्हणून मच्छीला भाव नाही आहे. हा, आणि कसं पब्लिक पण कमी आहे जरा. आपल्या खाडीची मच्छी आहे इकडे. हे बघा, कोळंबी एकदम फ्रेश आहे. अच्छा, बोट घेऊन तुम्ही किती वाजता आला तिथे जेटीला? ते 6:30 वाजता आलो. 6:30ला. असं तिथे कोणाला सोडत नाहीत ना विदाऊट पास? नाही. मी गेलो होतो. असतात तिथे. हा. तुमचं कार्ड असतो, ID कार्ड असतो. ओके. ID कार्ड वरती सोडतात आम्हाला. ओके. नाही तर कोणाला तिकडे परमिशन नाही असं आहे. सोडत नाही. ओके. हा ताई, कसं आहे जिताडा? 800 रुपयाला. कोळंबी पण आहे. नाही नाही, हे कोणतं आहे? कालेटा. ही अशी मिक्स मिळणार का पूर्ण? कितीला ती? सगळं वेगळं. कितीला ती? ते सगळे 150 रुपये. 150 रुपयाची एवढी सगळी? काय केले? 500 ना. कोळंबी पण आहे. अच्छा, ह्याचं नाव काय आहे ताई? चावतं का ते जिवंत असल्यावरती? हे हे काय असंच पकडल्यावरती काटे लागतात त्याचे? हे सगळं कितीला आहे? 250 रुपयाला आहे. अच्छा, ते ह्याच्यासारखं लागतं का? लॉबस्टर सारखं लागतं खायला? इकडे सगळं म्हावरं आहे ना, एकदम सुपर फ्रेश मिळतात. एकदम फ्रेश. म्हणजे सकाळी ह्या डोली येतात, बोटी येतात आणि त्यातून हे मच्छी वगैरे काढून इकडे विकायला आणतात. इकडे या अशा पार्ट्या असतात. सो मी डायरेक्टली एक घेतले. सो मिक्स आहे सगळे, खेकडी वगैरे. मी घरी जाऊन दाखवतो तुम्हाला. एक इचारी म्हणून घेतले. तर सो तुम्हाला त्याचं काही नाव माहिती असेल ना तर नक्की सांगा. मी फर्स्ट टाईम बघितला तो आणि घेतला आहे. बघूया काय कसं काय साप वगैरे करायचा तो. असे इकडे सगळे ना खेकडे वगैरे आहेत. हे बघा, 100 आहे. कशा आहे त्या? 800 रुपये. 800च्या सगळ्या? सगळ्या 1 डझन. या पाहिजे सगळ्या 2 डझन आहे. म्हणजे मोजले नाही 2. नाही तर या घ्या 1000ला देते की. ही छोटी साईज आहे ना ही? ही मादी आहे. ओके. अच्छा, ते सगळे नर आहेत का तेवाले? हां. अच्छा, तीनशे मोठी साईज आहे. नाही नाही, क्या देखणे का हमदे. मावशींकडे काय आहे मला दाखवाल जरा तुम्ही? अगे आई पुरणपोळी. ओके. म्हणजे मार्केटमध्ये आलात की इकडे नाश्ता करायला, नाश्त्याची पण सोय आहे. इकडे वडापाव वगैरे खायची गरज नाही आपल्याला. घरी बनवलेल्या अशा पुरणपोळ्या मिळतात. कशा विकतात त्या? 15 रुपयाला एक. ओके. फक्त त्याच्यावर पुरणपोळीच असते की अजून काय सोबत? फक्त पुरणपोळी. अच्छा, दर दिवशी असतं ना तुम्ही? ओके. बघा सगळं मार्केट इकडे आज जरा कमी भरलं आहे मार्केट. मी घेतली थोडी मच्छी. जाऊया फटाफट घरी आणि तुम्हाला दाखवतो काय आहे मच्छी ती. बघा सर्व मिक्स मच्छी आणलेली आहे. खेकडे पण आहेत त्यामध्ये आणि त्यात मेन आहे तो हा
लॉबस्टर सारखंच आहे, नाही हा ते वेगळंच काहीतरी नाव आहे, बोलले ते तिथे. बघा सगळी मिक्स आहे मच्छी, मांदेली पण आहे, खेकडे बघा समुद्राचेच आहेत. हे बघा मस्त एकदम फ्रेश होते, एकदम वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. हे बघा एवढी सगळी मच्छी फक्त 200 रुपयाला भेटली आपल्याला एवढी. त्याचं वेगळं नाव आहे. आता आम्हाला नाव तर माहिती नाही, पण तुम्हाला जर माहिती असेल ना याचं नाव तर कमेंट करून नक्की सांगा. अशी मस्त फ्रेश फ्रेश मच्छी आणलेली आहे. हे बघा इकडे सर्व मच्छी आहे ना क्लीन करून घेतलेली. इकडे मांदेली आहे या साईडला आणि इकडे ढोमी आहे. ढोमी 4 होते आणि इकडे खेकड्या साफ होत आहेत. हे बघा खेकडे मस्तपैकी क्लीन झालेले आहेत. हे बघा मस्त चकाचक एकदम. किती 8 होते ना रे, 7-8 खेकडे होते. आणि हे इकडे मांदेली आणि ढोमी. आणि आम्ही याचं आहे ना नाव गुगलवरती सर्च केलेलं आहे, मॅन्टिस श्रिम्प म्हणून नाव आहे. सो मराठीत काय बोलतात काय माहिती नाही त्याला. आम्ही पहिल्यांदाच आणलेलं आहे आणि आज आम्ही चव बघणार आहोत त्याची कसं लागतं आहे ते. आता ते जरा क्लीन करायचं आहे. याच्यात धागा वगैरे नसेल ना? असतो. अच्छा आता हे जे मी घेऊन आलो आहे ना तर त्याचं मी गुगलवरती नाव सर्च केलं, मॅन्टिस श्रिम्प असं नाव आहे त्याचं. तर बघूया, फर्स्ट टाईम आणलं आहे सो ट्राय करूया आणि त्याची चव बघूया कशी आहे. काय अच्छा हा धागा आहे का? ओके. आम्ही मेन आहे महत्त्वाचा, तो धागा काढला पाहिजे. त्यानंतर मग बघा असं क्लीन व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा मंडळी सर्व मच्छी क्लीन करून झाले. हे बघा याचे सगळे कपचे वगैरे काढून बघा कसे सांगाडे झाले. आणि इकडे सर्व खेकडे वगैरे आणि इकडे मसाल्याची तयारी. ओके तर इकडे मसाल्याची तयारी झाली. हे सर्व वाटण करायचं आहे ना? ओके. खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा, ओके, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो. ओके. ह्याचं सेपरेटली आपल्याला खेकड्यासाठी वाटण करायचं आहे ना? ओके. खेकड्यासाठी वाटण झालं की नंतर मग आपण मस्त फोडणीला देऊया. इकडे मच्छी पण मस्त साफ झाली आहे. अच्छा त्याच्यामध्ये त्यासाठी वेगळं सेपरेटली काही करणार नाही वाटण? त्याला मी काय करणार माहिती आहे, आलं, मिरची, कोथिंबीर ते चेचणार, मग नंतर मसाला घालणार तिखट वगैरे त्याच्यातच बनवणार. थोडासा मग आपण हा मसाला पण टाकू. ओके मी टाक. ओके तर इकडे कढई ठेवलेली आहे. आता फोडणीची तयारी. हे असे अख्खेच पाहिजेत खायला, मस्त लागतील. आणि आम्ही बरेच दिवस प्लॅनिंग करत होतो हे खेकडे घेऊन येऊ, पण आज मी घेऊन आलो. तो आता बघूया काही चव कशी आहे. मी तर नाही खाल्लेत अजून हे असे वाले खेकडे, नाही समुद्राचे खेकडे नाही खाल्ले मी. तो आज पहिल्यांदा खाणार आहे आणि बघूया कसे लागतात ते. ह्याच्यानंतर मसाला टाकणार तो वाटलेला. ओके. हे वाटण त्याचा मसाला टाकून घेऊया. बघा मस्त असा झणझणीत खेकडा मसाला. आणि ते ट्रॉम्बेचं जे कोलीवाड्याचं मार्केट आहे ते तिकडे तुम्ही कधी गेलात का? आणि तिकडून कोणती मच्छी आणलीत कमेंट करून नक्की सांगा. आणि मच्छी फ्रेश होती की नाही, कारण जे पण मच्छी वगैरे येते ना ती सगळी डोलीतली, म्हणजे सकाळी डोल येते आणि त्या डोलीतली मच्छी तिथे घेऊन येतात. असे सगळेजण तिकडे सेपरेट करत असतात मच्छी तिथेच. आणि कोळंबी वगैरे एकदम जिवंत होती. पण मी कोळंबी नाही आणली, मागे आम्ही कोळंबी आणली होती. सो बोललो काहीतरी वेगळं करूया. तर ह्यावेळेस जे भेटलं ते घेऊन आलो लगेच. पण स्वस्त मिळाले, 200 रुपयामध्ये एवढी सगळी मच्छी मिळाली आम्हाला. खेकडे वगैरे सगळं मिक्स होतं त्यामध्ये. मस्त बघूया चव वगैरे काय कशी काय.
मेन म्हणजे आज आपल्याला आहे ना ह्याची रेसिपी बघायची. जरा 4च होते, जरा चांगले गर निघाले त्यामधले. इकडे मी मसाला असा कुटून घेतलेला आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आहे, मिरची असं एकत्र मस्त खलबत्त्यात कुटलेलं आहे. हे सर्व टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे मस्त. मस्त कोकम टाकून घेतलेलं आता आणि शिजतील अजून खेकडे. शिजायचे बाकी आहेत थोडे. वाटण्याची गरज नाही वाटण्याची काय गरज नाही. थोडं ते आंबटसाठी आम्ही कोकम टाकलेलं आहे त्यामध्ये. तर मंडळी इकडे मस्तपैकी प्लेट सजलेली आहे. हे बघा, हे मस्त शिजलं आहे का, एकच नंबर झाला आहे. हे बघा, हे बघा मस्तपैकी त्यातला आतमधला गर आहे ना एकच नंबर झाला आहे. हे बघा शिजला आहे पण भारी. चव तर एकच नंबर लागेल त्याची. आणि इकडे ढोमा फ्राय आहे आणि इकडे बघा खेकडे मस्त असे अख्खेच ठेवलेले आहेत. तर इकडे खेकडा हे बघा मस्त असे अख्खेच ठेवलेले आहेत, नांगे वगैरे त्याचे. हे बघा हो मस्त एकदम आंबट झालं असेल. इकडे भाकरी आणि इकडे मस्त दुपारची अशी प्लेट सजलेली आहे. मध्ये जादू रिमोट. चल जेवायला बस. चल स्टँडवर काढला. स्टँडवर मस्त हे बघा मस्त शिजलंय. अरे मस्त आंबट झालंय. इकडे आहे खेकडा. या मस्तपैकी दुपारचं जेवण करायला. खावा फक्त त्याचे आंगडेच. खेकडा एक नंबर झाला. या मस्तपैकी दुपारचं जेवण करायला. थोडा भरलेले होते, छोटे होते पण भरलेले होते मस्तपैकी. हा हा हा, हे भारी झालं आहे खेकडा मसाला.